अशा पद्धतीने जे उमेदवार असेल खालचे, तर ते उमेदवार सध्या बघा आता इथं 1 ते 5 जे उमेदवार असेल 1 ते 5 मध्ये सिलेक्ट झालेले, तर ते हे जे 99-98 मार्कापेक्षा जास्त मार्क ह्यांना 1 ते 5 चे उमेदवारांना. जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या फेज 2 मध्ये ज्या काही वेकन्सी आहे, तर त्या वेकन्सी सध्या बघा आपल्याला माहिती आहे की 20 तारखेपासून सध्या ज्या जाहिरात आहे, तर त्या जाहिरात सध्या अपलोड होत आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदची ह्या ठिकाणी वेकन्सी असेल, त्यानंतर बघा मनपा असेल, मनपा, त्यानंतर नपा, बरोबर, नपा असेल, कटक मंडळ आहे, त्यानंतर खाजगी ज्या अनुदानित संस्था आहे, बरोबर, अनुदानित संस्था, तर त्या जाहिराती सध्या बघा अपलोड होण्याचं जे काही कामकाज आहे, तर ते सध्या सुरुवात झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही शिक्षक पद भरतीमध्ये नेमकी जी काही मागच्या ज्या सध्या बघा फेज 1 आहे, फेज 1, तर त्या फेज 1 मध्ये सध्या ज्या काही भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये नेमक्या सध्या वेकेंट राहिलेल्या ज्या पोस्ट आहेत, तर आपल्याला माहिती आहे की सध्या फेज 1 मध्ये या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला होता आणि एक होता विदाऊट इंटरव्ह्यूचा, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जे काही पदं होती, तर ती पदं सध्या बघा भरण्यात गेली, परंतु जी सध्या नंतरचा जो काही जो राऊंड होता, कन्व्हर्जन राऊंड, तर त्याच्यामध्ये देखील सध्या बघा जी पदं आहे, तर ती सध्या बघा रिक्त राहिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही ह्या ठिकाणी बघा आरक्षण होतं, ते म्हणजे माजी सैनिक संदर्भात होतं, माजी सैनिक. तर त्याच्यामध्ये देखील सध्या बघा जी काही पदं आहे, तर ती पदं सध्या बघा रिक्त झालेली होती. आता माजी सैनिकची जी पदं आहे, तर ती कन्वर्ट होऊन सध्या फेज 2 आहे, तर फेज 2 मध्ये सध्या बघा येणार होती. त्या अनुषंगाने जी पदं आहे, तर ती पदं देखील सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील का, त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही मागची जी माहिती आहे, तर ती माहिती म्हणजे इथं एक शिक्षक पद भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक जे होतं, तर ते 25/6/2024 प्रकाशित झालं होतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षेमध्ये जे काही मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारामध्ये 25/2/2024 सध्या यादी जी काही प्रकाशित करण्यात आली होती, त्याच्यामध्ये 11,085 उमेदवारांची शिफारस झालेली होती, बरोबर. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये 11,085 जणांची या ठिकाणी जी काही शिफारस झाली होती. मग ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत, तर ते सध्या बघा रुजू झाले होते. तर हे संपूर्ण जी काही पदं होती, तर ही पदं म्हणजे विना मुलाखत होती, बरोबर, म्हणजे डायरेक्ट मेरिटनुसार सध्या इथं भरण्यात आली होती. आता हे जे पदं आहे, तर हे जिल्हा परिषद, त्यानंतर नपा, मनपा, त्यानंतर मग ह्या ठिकाणी जे काही खाजगी अनुदानित संस्था होता, ज्यांनी मुलाखतीशिवाय ह्या जो काही प्रकार आहे, तर ह्या प्रकारामध्ये सध्या जाहिरात दिली होती. तर एवढी उमेदवार सध्या बघा शिफारस झालेले होते. त्यानंतर बघा आपल्याला जो काही दुसरा जो सध्या बघा राऊंड होता, तो राऊंड म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड, म्हणजेच रूपांतरित राऊंड, बरोबर. तर रूपांतरित फेरीमध्ये एकूण जे काही सध्या बघा 5,714 रिक्त पदांपैकी 3,150 जे काही पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस सध्या झालेली होती. मग त्याच्यामध्ये आता इथं 5,714 जी काही ह्या ठिकाणी बघा रिक्त पदे होते, 5,714 पदं होती. तर ह्याच्यामध्ये फक्त जी शिफारस झालेली पदं आहे, तर ते 3,150 एवढे उमेदवार सध्या बघा शिफारस झाली. आणि ह्याच्यामध्ये जी काही रिक्त पदं आहे, तर ती रिक्त पदं बघा ह्या ठिकाणी किती आहे, तर 2564 म्हणजे 2,564 पदाच्या विषयासाठी त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. अशा पद्धतीने इथे जे काही स्टेटमेंट आहे, तर ते सध्या आलेलं आहे. आता हे जी 2,500 जी जवळपास इथं बघा 2,564 जी पदं आहे, तर ही पदं सध्या कन्व्हर्टेड राऊंड जो लागला होता, तर त्याच्यामध्ये रिक्त होती, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जी काही पदं रिक्त राहून गेली, तर ही पदं आपल्याला आता या ठिकाणी फेज 1 आहे, बरोबर, आपला फेज 2 आहे, सॉरी फेज 2 जो काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये जे सध्या बघा रिक्त पात्र जो काही पॉईंट होता, बरोबर, रिक्त पात्र 10% अशा पद्धतीने जो पॉईंट होता, तर त्याच्यामधले जे रिक्त जो सध्या बघा पॉईंट होता, तर त्याच्यानुसार जी पदं आहे, तर ही पदं म्हणजे ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 2,564 एवढी जी काही पदं आहे, तर ही संपूर्ण जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, तर त्यांची रिक्त पदं आहे. तर ही जी पदं आहे, तर ही पदं सध्या बघा फेज 2 जो आहे, तर ह्या फेज 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, बरोबर. तर ही जी एक जी काही संख्या आहे, तर ती संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील सध्या विना मुलाखतमध्ये पाहायला मिळतील. तर आता आपल्याला माहिती आहे की जी काही शिफारस झालेली उमेदवार आहे, तर ते उमेदवार ह्या ठिकाणी सर्वात ह्या ठिकाणी जे काही इथे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जे काही सध्या बघा आता शिफारस झालेले जर बघितले आपण, तर इथं 1 ते 5 या गटासाठी या ठिकाणी जर सर्वात जास्त जे उमेदवार शिफारस झाले, तर ते मराठी माध्यमसाठी सध्या झाले होते. किती झाले होते, तर 760 उमेदवार सध्या मराठी माध्यमसाठी झाले होते. त्यानंतर 2 नंबरवरती जर बघितलं आपण इंग्रजी माध्यमात 702 उमेदवार शिफारस झाले. त्यानंतर उर्दू माध्यमाचे 95, हिंदी माध्यमाचे 91, त्यानंतर कन्नड जे होते 9, असे ह्या ठिकाणी एकूण
1657 रिक्त पदावर जी काही उमेदवारांची शिफारस सध्या बघा 1 ते 5 म्हणजे या ठिकाणी जो काय पहिली ते पाचवी 1 ते 5 या गटासाठी किती उमेदवारांची शिफारस झाली तर 1657 उमेदवारांची कन्व्हर्टेड राऊंडमध्ये शिफारस झालेली होती। तर अशा पद्धतीने जे काही पुढचे गट असेल 6 ते 8 असेल तर त्या पद्धतीने सध्या बघा शिफारस त्या ठिकाणी झालेली होती। तर ह्याच्यामध्ये आता आपण जर विषय जर बघितले 6वी ते 8वीसाठी तर सर्वात कमी जी काही पदं होती तर ती पदं म्हणजे सामाजिक शास्त्राची आलेली होती, बरोबर। सामाजिक शास्त्राची एकूण 3 पदं होती, 3च पदं ह्या ठिकाणी आली होती। तर आता जी काही फेज 2 आहे, फेज 2 मध्ये देखील जे काही सामाजिक शास्त्राचे पदं असेल तर ती पदं बघा अगदी नगण्य पदं आपल्याला पाहायला मिळतील। ह्याच्यामध्ये फेज 2 मध्ये सर्वात जास्त जी पदं असेल तर ती पदे म्हणजे गणित आणि विज्ञान ह्या विषयाची सध्या बघा असणार आहे। तर त्या अनुषंगाने जे जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये देखील गणित आणि विज्ञान विषयाचे पदं आपल्याला सर्वात जास्त फेज 2 मध्ये देखील सध्या पाहायला मिळतील। तर त्या अनुषंगाने इथं जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा दाखवण्यात आली होती। आता मागे जे कन्व्हर्जन राऊंड झाला होता तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे 6वी ते 8वीसाठी 1483 एवढी उमेदवारांची शिफारस झाली। त्यानंतर 9 आणि 10 जो गट आहे 9 ते 10 गटामध्ये फक्त 10 जे काही उमेदवार आहे रिक्त पदावर सध्या शिफारस झालेली होती। तर असे जे काही कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या बघा इथं शिफारस झाली होती। आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही सध्या माजी सैनिक संदर्भात एक मुद्दा होता, बरोबर। कारण फेज 1 मध्ये सध्या जे काही रिक्त राहून गेलेले आहे माजी सैनिक पदं, बरोबर। तर त्याच्यामध्ये किती पदं होती माजी सैनिकांची जी पदं आहे तर ती 400 ह्या ठिकाणी बघा 84 पदं एवढी जी पदं आहे तर ती पदं सध्या बघा उर्वरित पदे रूपांतरित करण्यात अनुमती ह्या ठिकाणी बघा दिलेली होती। आता ही जी आहे दिनांक 25/6/2024 रोजी सध्या माजी सैनिकची जी काही पदं आहे 484 पदं तर ती सध्या उर्वरित पदे रूपांतरित करण्यास त्या ठिकाणी अनुमती दिलेली आहे। आता ही जी पदं आहे तर ही पदं प्रत्येक ज्या काही कॅटेगरीमध्ये जे सध्या बघा माजी सैनिक उमेदवार मिळाले नाही, बरोबर। तर त्या प्रत्येक कॅटेगरीच्या प्युअरमध्ये सध्या ही माजी सैनिकची पदं त्या कॅटेगरीला सध्या मिळणार आहे। आता ही जी पदं आहे तर ही पदं नेमकी ह्या ठिकाणी फेज 2 आहे। आता फेज 2 आहे तर ह्याच्यामध्ये सध्या येणार का तर त्या संदर्भात बघा ही जी पदं आहे तर ही फेज 2 मध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक पुरावा देखील आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात की या पदभरतीमध्ये, बरोबर, रिक्त राहिलेली पदं म्हणजेच काय माजी सैनिक अंशकालीन इत्यादी म्हणजे इथं जी काही फेज 1 मध्ये फेज जो काही 1 झालेला आहे तर त्याच्यामध्ये जी रिक्त राहिलेली पदं आहे त्याच्यामध्ये माजी सैनिक अंशकालीन याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, बरोबर। तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेव्हा पुढील टप्पा 2 मध्ये जाहिराती असतील, बरोबर। अशा पद्धतीने इथे हे जे काही स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट सध्या बघा देण्यात आलेलं आहे। म्हणजे ही जी माजी सैनिकची जी पदं आपण बघितली 484 जी पदं आहे म्हणजे ह्या ठिकाणी जी तुम्हाला दिसत आहे ही 484 जी पदं आहे माजी सैनिकची तर ही पदं सध्या इथं जी काही फेज 2 मध्ये नव्याने येणाऱ्या जाहिराती संदर्भात फेज 2 मधील जाहिरातीमध्ये सध्या ही पदं दिसणार आहे। म्हणजे ही पदं देखील सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील। तसेच ज्या काही संपूर्ण जर पदभरती घेतली तर ती पदभरती फेज 2 मध्ये सध्या होणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता जे काही फेज 2 मध्ये जर आपण मेरिटचा जर विचार केला कारण बरेचसे उमेदवार मेरिट संदर्भात ज्या विचारणा करत आहेत तर आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्ही जर ह्या ठिकाणी बघा 1 ते 5 या गटासाठी सध्या तुम्ही पात्र असाल। त्यानंतर पुढचा गट आहे 6 ते 8 साठी। त्यानंतर पुढचा जो गट आहे 6 ते 8 गट झाला। त्यानंतर बघा पुढचा गट आहे 9 ते 10 गट आणि ह्यानंतर बघा 11 ते 12 गट, बरोबर। तर अशा पद्धतीने इथे 4 गट सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात। तर ह्याच्यामध्ये जी काही मेरिट असेल तर ती मेरिट आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ह्या ठिकाणी जी मेरिट आहे तर ती सध्या बघा वेगवेगळी लागलेली होती। कारण ह्याच्यामध्ये सध्या जी काही बिंदू नामावली असेल किंवा मग जे रोस्टर जे आहे कॉमन रोस्टर असल्यामुळे बिंदूनुसार सध्या बघा ह्या ठिकाणी निवड होत असते। आता ह्याच्यामध्ये जर समजा जो काही सध्या शासन निर्णय होता आणि जो निवड प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे पत्र इश्यू करण्यात आले होते त्याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराची सध्या बघा निवड जर झाली म्हणजे उदाहरणार्थ त्याची जर निवड या ठिकाणी 1 ते 5 या वर्गासाठी झाली तर त्याला त्या ठिकाणी दुसरा जो काही येणारा टप्पा असेल म्हणजे टप्पा 2 मध्ये म्हणजे या ठिकाणी फेज 2 मध्ये या ठिकाणी त्याची जी काही निवड असेल 1 ते 5 झालेल्या उमेदवाराची तर त्यांची निवड या ठिकाणी त्या
त्या गटासाठी सध्या बघा होणार नाही, तर त्याला जो काही पुढचा गट असेल म्हणजे ह्या ठिकाणी 6 ते 8 या गटासाठी त्याला संधी असणार आहे. म्हणजे वरच्या जो काही वर्ग असेल, वरचा वर्ग, तर त्याला त्या ठिकाणी बघा संधी असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 ते 5चे जे उमेदवार आहे तर त्यांना 6 ते 8मध्ये सध्या संधी मिळणार आहे. 6 ते 8चे जे उमेदवार असेल ज्यांची निवड झालेली, तर त्यांना ह्या ठिकाणी बघा 9 ते 10मध्ये संधी मिळणार आहे. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी 6 ते 8चा जो उमेदवार असेल निवड झालेला, 6 ते 8चा जो उमेदवार निवड झालेला असेल तर त्याला फेज 2मध्ये सध्या बघा जो काही 6 ते 8 गट असेल तर 6 ते 8 गटमध्ये सध्या बघा त्याची फेज 2मध्ये निवड होणार नाही. तर ह्याची निवड कुठे होणार विचार, तर ह्याचा निवड जो आहे तर तो 9 ते 10 त्यानंतर 11 ते 12 ह्या घटकामध्ये सध्या बघा त्याची निवडीचा विचार होणार आहे. म्हणजे इथं जो काही 6 ते 8मध्ये सध्या तो ब्लॉक होणार. त्यानंतर ह्या ठिकाणी वरचा वर्ग म्हणजे 9 ते 10, 11 ते 12 ह्या ठिकाणी निवड होणार. आता हा जो 6 ते 8 जो उमेदवार असेल तर हा उमेदवार सध्या बघा ह्याचे जे काही मागचे वर्ग असेल म्हणजे 1 ते 5मध्ये देखील क्वालिफाय असेल, परंतु ह्याची 1 ते 5मध्ये सध्या बघा इथं निवड नाही होणार. कारण का, तर ह्याची ऑलरेडी 6 ते 8मध्ये निवड झाली आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही पत्र आलेले आहे शिक्षक निवड भरती संदर्भात, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही ऑलरेडी सिलेक्ट उमेदवार आहे तर त्या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना जो काही पुढचा गट आहे तर त्या पुढच्या गटावरती सध्या निवडीसाठी त्या ठिकाणी संधी असणार आहे. मात्र जो मागचा गट असेल म्हणजे रिव्हर्समध्ये 1 ते 5साठी तर त्या ठिकाणी सध्या संधी नसणार आहे. तर ह्याच्यामध्ये आता एखाद्या उमेदवाराची सध्या बघा पात्रता जर बघितली आपण तर ह्याच्यामध्ये तो पहिलीपासून तर 12वीपर्यंत ह्या ठिकाणी पात्र आहेत. बरोबर, तर आता सध्या उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात की सध्या ह्या ठिकाणी जो काही उमेदवार 1 ते 12 ह्यासाठी पात्र आहे आणि त्या उमेदवाराची या ठिकाणी जी काही निवड असेल फेज 1मध्ये तर ती निवड सध्या त्याची 9 ते 10 ह्या वर्गासाठी झालेली असेल. बरोबर, तर 9 ते 10साठी झालेली असेल, परंतु ही जी निवड आहे तर ही निवड सध्या त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून इतर जिल्ह्यामध्ये लांबपर्यंत सध्या बघा झाली असेल. 500-1000 किलोमीटरवर सध्या त्याची निवड झालेली असेल. आता जर त्याला सध्या बघा फेज 2मध्ये जर ह्या ठिकाणी त्याच्या जिल्ह्याजवळ जर वेकेन्सी असेल आणि त्याला बघा इथं जर संधी आता अवेलेबल सध्या होणार आहे. बरोबर, आता 9 ते 10 जर निवड झालेली असेल ऑलरेडी, आता ही जी 9 ते 10 निवड समजा आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये बघूया. बरोबर, रयतमध्ये सध्या यांची निवड झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जे काही सध्या कोर्ट केस असेल किंवा मग जे उमेदवार सध्या त्या ठिकाणी आंदोलन किंवा नियुक्ती संदर्भात वाट बघत आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आता सध्या हे 9 ते 10मध्ये सध्या त्यांची शिफारस झालेली आहे. बरोबर, तर आता जे काही फेज 2 होणार आहे तर त्या फेज 2मध्ये सध्या एखाद्या उमेदवाराची 9 ते 10मध्ये इथं बघा शिफारस झालेली होती आणि त्याला आता 1ली ते 5वी किंवा मग 6वी ते 8वीसाठी सध्या त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात बघा इथं वेकेन्सी आलेली असेल. बरोबर, तर आता जो हा 9 ते 10चा उमेदवार असेल तर ह्याला वरच्या वर्गासाठी या ठिकाणी संधी असणार आहे. म्हणजे 9 ते 10 तर ह्याचं ऑलरेडी शिफारस झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्लॉक झालं. बरोबर, त्यानंतर पुढचा जो काही गट असेल 11 ते 12 गट, तर ह्या 11 ते 12 गटमध्ये सध्या याला संधी असेल. म्हणजे इथे याची निवड झालेली आहे. बरोबर, सिलेक्ट झालेला आहे. तर ह्याच्या जो वरचा गट असेल तर वरच्या गट्सला ह्याच्या संधी असेल. मात्र जे काही ह्याचे मागचे गट असेल म्हणजे 1 ते 5, 6 ते 8 ह्या ठिकाणी वेकेन्सी येऊन देखील त्याला संधी सध्या बघा अवेलेबल राहणार नाही. तर असे बरेचसे जे काही गट आहे तर त्या गटांना सध्या बघा इथे संधी नसणार आहे. तर ह्याच्यामध्ये ज्याला पण संधी असेल तर ती संधी म्हणजे उच्चतम जो काही गट असेल तर त्याला सध्या इथं संधी अवेलेबल होणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मेरिटचं जर घेतलं, बरोबर, आता मेरिटचं जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे की सध्या 1 ते 5 या जो काही गट असेल, बरोबर, म्हणजे वर्ग असेल 1 ते 5 वर्गाचा गट असेल तर ह्याची सध्या आता इथं ए कॅटेगरी आहे, बी कॅटेगरी आहे, सी कॅटेगरी आहे, डी कॅटेगरी, अशा ज्या कॅटेगरी आहे तर त्यांच्या सध्या आता इथं ए कॅटेगरीचा 100 कट ऑफ आलेला आहे. बीचा जर असेल तर ह्याचा आपण ह्या ठिकाणी बघूया 110 कट ऑफ आला आहे. सीचा असेल 105 कट ऑफ आला आहे. ह्याचा डीचा असेल या ठिकाणी 90 कट ऑफ आहे. बरोबर, तर आता 1 ते 5चा जो काही कट ऑफ असेल तर हा कट ऑफ सध्या जो काही कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या कट ऑफ आला असेल तर तो कट ऑफ बघा ह्या ठिकाणी 100 जर आला असेल तर ह्या 100पासून सुरुवात होणार. बरोबर, परंतु जे काही 6 ते 8चा जर आपण इथं कट ऑफचा जर विचार केला, हा 6 ते 8चा जर कट ऑफचा विचार केला तर ह्या ठिकाणी बघा कॅटेगरी समजा इथं जर बघितली ए, बी, सी, डी अशा ज्या काही कॅटेगरी आहे. बरोबर, तर आता ए कॅटेगरीचा 6 ते 8चा जर 100 आला असेल, ह्याचा बीचा जर समजा 105 आला असेल, सीचा
इथं बघा 90 आला असेल, डीचा जर या ठिकाणी आपण विचार केला 120 आला असेल, तर आता 6 ते 8साठी जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ बघा या ठिकाणी 100पासून सुरुवात त्या ठिकाणी होणार नाही, बरोबर. कारण का, तर आता इथं कट ऑफ जर 100पासून जर सुरुवात का नाही होऊ शकत, तर आता हे जे 1 ते 5 वर्गामधले जे उमेदवार असेल ऑलरेडी सिलेक्ट झालेले, तर हे उमेदवार सध्या इथं 6 ते 8साठी देखील प्रेफरन्स देणार, बरोबर. कारण यांना वरच्या वर्गासाठी जो काही संधी आहे तर ती संधी असल्यामुळे आता 1 ते 5 जी काही गटामधील उमेदवार 6 ते 8मध्ये जर इथं बघा प्रेफरन्स दिले, तर आता जो कट ऑफ आहे म्हणजे इथे आता 100 मार्कापर्यंत सध्या बघा जॉईन असणार कुठं कोणते तरी उमेदवार. आता 100पासून समजा खालचे जे उमेदवार आहे म्हणजे 99, 98 अशा पद्धतीने जे उमेदवार असेल खालचे, तर ते उमेदवार सध्या बघा आता इथं 1 ते 5 जे उमेदवार असेल 1 ते 5मध्ये सिलेक्ट झालेले, तर ते हे जे 99, 98 मार्कापेक्षा जास्त मार्क ह्यांना 1 ते 5चे उमेदवारांना या ठिकाणी असणार आहे, बरोबर. तर आता इथं जर 6 ते 8चा जर मेरिटचा जर विचार केला आपण, तर मेरिट आता इथं 100पासून नाही सुरुवात होणार. ह्याच्यामध्ये जे 1 ते 5मध्ये जे टॉपचे उमेदवार असेल, बरोबर, म्हणजे जे काही टॉपर उमेदवार असेल, तर हे टॉपर उमेदवारापासून सध्या इथं पुन्हा सध्या जी काही रँकिंग असेल कट ऑफ संदर्भात, तर ती सुरुवात होणार आहे. म्हणजे इथं जर आपण साध्या भाषेमध्ये जर बघितलं, तर जी काही आपण मागची जी सध्या लिस्ट बघितली होती कन्व्हर्टेड राऊंडमध्ये, तर त्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जशी सध्या कट ऑफ जो आहे तर तो सध्या बघा 1 मार्क किंवा काही ठिकाणी हल्लासुद्धा नाही, त्या पद्धतीने आपल्याला फेज 2मध्ये देखील सध्या बघा जो काही कट ऑफ आहे तर तो जास्तीत जास्त 1 किंवा 2 मार्कांनी मागे पुढे होताना आपल्याला दिसेल, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काही ज्या कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ जो आहे तर तो अशा पद्धतीने असेल, परंतु काही जे विषय आहे, उदाहरणार्थ आता सामाजिक शास्त्र विषय असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नगण्य त्या ठिकाणी वेकेन्सी येतात. त्यानंतर भाषा विषय असेल, भाषा विषयाचे जरी बघितलं तर पाहिजे तेवढ्या वेकेन्सी त्या ठिकाणी नसतात. मग ह्याच्यामधला जो काही विषयाचा कट ऑफ असेल तर हा विषयाचा कट ऑफ आपल्याला काही ठिकाणी 0 देखील असणार आहे, बरोबर. म्हणजे जो कट ऑफ होता तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली दिसणार नाही. कारण का, की ह्या ठिकाणी आपण शिक्षक भरतीमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे तर इथं आता कट ऑफ सध्या एखाद्या विषयाचा या ठिकाणी बघा 120 लागला असेल, तर 120 मधले जे उमेदवार असेल तर हे सध्या 120 मार्क घेणारे शेकडो उमेदवार आहेत, बरोबर. म्हणजे 120 मार्क घेणारे 200-300 उमेदवार देखील ह्या 120 मार्कावालेच आहे. मग ह्याच्यामध्ये परत मग जे काही वयाने ज्येष्ठ असेल अशा जे काही क्रायटेरिया आहे, तर त्या क्रायटेरियाचा जर विचार केला तर आपण स्वतः आपल्याला मार्क किती आहे, आपण कितव्या नंबरवर आहे, तर ते तुम्ही लक्षात घ्या. आता इथं एकाच मार्कावरती जवळपास जे उमेदवार आहे तर ते शेकडो उमेदवार पाहायला मिळतात, टॉपचे उमेदवार. म्हणजे इथे समजा 100 मार्क जर पकडले तर 100 मार्कावाले आपल्याला 1000 उमेदवार ह्या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण परीक्षाच तेवढ्या उमेदवारांनी दिलेली. तर आता इथे जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ बघा अशा पद्धतीने आपल्याला काही अंशी ज्या काही पदं असेल, आता उदाहरणार्थ ह्या ठिकाणी जर आपण मॅथ आणि सायन्सचा जर विचार केला, मॅथ आणि सायन्स त्याच्यामध्ये जो काही कट ऑफ असेल मॅथ आणि सायन्स, बरोबर, मॅथ आणि सायन्सचा जर कट ऑफचा जर विचार केला तर ह्याचा कट ऑफ बघा मे बी खाली येऊ शकतो, बरोबर. कारण हे जे पदं आहे गणित आणि विज्ञान संदर्भात, तर ही पदं बघा आता देखील सध्या सर्वात जास्त असणार आहे. तर ह्यांचा कट ऑफ एक प्रकारे खाली येऊ शकतो, परंतु आपण मागील जे काही याद्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये हे जे काही सध्या बघा विषयासंदर्भात गणित विज्ञान विषयासंदर्भात त्या कॅटेगरीमधले उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सध्या बघा मिळाले नाही. तर गणित विज्ञानचे देखील सध्या पदं जी आहे तर ती पदं रिक्त राहिलेली आहे. आता नेमकी कशा पद्धतीने पुढे बघा त्या पदांना सध्या उमेदवार आहे तर ते सध्या कसे मिळतात ते देखील बघणे गरजेचं आहे. परंतु जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ बघा आपल्याला अशा पद्धतीने पाहायला इथे मिळू शकतो. तर सध्या तरी कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढलेलंच आहे. फेज 2 जे काही पदभरती आहे तर ह्याच्यामध्ये देखील सध्या बघा आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे. कॉम्पिटिशन कुठे आपल्याला जास्त पाहायला नाही मिळालं, तर जी काही फेज 1 होती, फेज 1 तर त्याच्यामध्ये बघा प्युअरचे जे काही उमेदवार होते, म्हणजे ज्यांना जे मार्क भेटले टॉपचे मार्क, तर ते उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. त्यानंतर दुसरा राऊंड लागला मुलाखतीचा राऊंड, तर त्याच्यामध्ये देखील जे उमेदवार सध्या ऑलरेडी सिलेक्ट होते तेच उमेदवार मुलाखतीच्या राऊंडला सध्या आपल्याला पाहायला मिळाले, बरोबर. त्यानंतर मग पुढचा जो राऊंड बघितला आपण तर तो होता या ठिकाणी रूपांतरित म्हणजे कन्व्हर्जन जो का राऊंड होता तर तो सध्या लागला. तर ह्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये देखील सध्या इथे जे
विना मुलाखतचे उमेदवार होते, मुलाखतचे उमेदवार होते, तर तेच उमेदवार सध्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये इथं पाहायला मिळाले आहे. तर आता तुम्ही विचार करा, फेज 2 जी काही भरती आहे, तर फेज 2 भरतीमध्ये किती उमेदवार सध्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. तर इथे जे सध्या जिल्हा परिषद मनपामध्ये जॉईन झालेले उमेदवार, त्यानंतर मुलाखतमध्ये जॉईन झालेले उमेदवार, रूपांतरित फेरीमध्ये जॉईन झालेले उमेदवार, इथे हे एवढे जे उमेदवार आहे हे संपूर्ण टॉपचे उमेदवार आहे. म्हणजे यांना सर्वात जास्त मार्क आहे. जे काही कट ऑफपासून राहून गेलेले सर्वसाधारण उमेदवार आहे, तर त्यांच्यापेक्षा हे जॉईन झालेले उमेदवारांना जास्त मार्क आहे. आणि जी काही फेज 2 असेल, तर ह्या फेज 2 मध्ये देखील हेच उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे जे सध्या कट ऑफपासून राहून गेलेले उमेदवार आहे, तर ह्यांना एक प्रकारे त्या ठिकाणी मे बी शक्यता कमी आहे चान्सची. तर कारण ह्याच्यामध्ये जर कट ऑफचा जर विचार केला, तर जे काही कट ऑफपासून राहून गेलेले उमेदवार असेल, तर सर्वात जास्त त्यांना 1 ते 5 मध्ये ह्या ठिकाणी बघा संधी अवेलेबल होणार आहे. मात्र ह्या 1 ते 5 साठी बघा कोणत्याही प्रकारचं ह्या ठिकाणी रिव्हर्स पद्धतीने निवड होत नसल्यामुळे, म्हणजे 6 ते 8चा उमेदवार 1 ते 5 मध्ये जाऊ नाही शकत. 9 ते 10 मध्ये निवड झालेला उमेदवार 1 ते 5 मध्ये सध्या बघा जाऊ नाही शकत, बरोबर. किंवा मग 6 ते 8 मध्ये जाऊ नाही शकत. म्हणून हा 1 ते 5चा जो काही गट आहे, तर ह्याच्यामध्ये प्युअरचे जे काही सध्या बघा कट ऑफपासून उर्वरित जे उमेदवार आहेत, तर त्यांना ह्या ठिकाणी मे बी संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या अनुषंगाने सध्या 1 ते 5 साठी ह्या ठिकाणी संधी असणार आहे. त्यानंतर मॅथ आणि सायन्स संदर्भात संधी असणार आहे. तर अशा संध्या सध्या बघा अवेलेबल होईल. आता जाहिराती सध्या बघा अपलोड व्हायचा सुरुवात झाली आहे. आता मे बी किती जाहिराती येतात त्याच्यावरनं सध्या बघा पुढील माहिती आपल्याला कळणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट करू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.